हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा. 2-3 महिन्यानंतर हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला त्याची प्रचिती आलेली असेल की तुम्ही त्यावेळेस बरोबर सांगितलेलं होतं. विषय आहे कांद्याच्या निर्यातीचा आणि कांद्याचे बाजारभाव बदलतील किंवा चांगले होतील याचा सकारात्मक आणि चांगला दिलासा देणारा. आणि तोही येतोय बांगलादेशमधनं. बांगलादेशमध्ये सत्ता बदल होऊन कालच म्हणजे मंगळवारी तारेक रहमान हे तिथे पंतप्रधानपदी विराजमान झालेले आहे. पुरोगामी विचारांचं हे सरकार आहे. त्यामुळे तिथे कट्टरपंथीयांचं सरकार ज्यांचा भारत विरोध होता मधल्या काळामध्ये ते आता नसणार आहे. त्याचा परिणाम भारताच्या कांदा निर्यातीवर होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना बाजारभावात दिलासा मिळू शकतो असं सगळं विश्लेषण हे सांगत आहे. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या 2-3 दिवसांपासून तुम्ही जी मागणी करत होता आणि मी पण त्याच्या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करेन असं सांगत होतो, तो व्हिडिओ आज सकाळी मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण याच्यामध्ये सगळेच राजकीय आणि निर्यातीचे पैलू आपण देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे नवीन आहे त्यांनी इथं क्लिक करून सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. तर बांगलादेशमध्ये तारेक रहमान हे पंतप्रधान झाले आणि अगदी भारताच्या पंतप्रधानांचं अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं. बांगलादेशमध्ये आता सकारात्मक लाट आहे, राजकीय सकारात्मक लाट आहे. आता तिथे जे कट्टर धर्म आणि हे सगळं विद्वेष सुरू होता तो आता कमी होण्यास मदत होऊ शकते. BNP पार्टी ही त्यातले त्यात पुरोगामी लोकशाहीवादी समजली जाते. त्याचा परिणाम मधल्या काळात तिथल्या अल्पसंख्याकांवर, हिंदूंवर जो काही अन्याय अत्याचार होत होता ते आता थांबतील. आणि दुसरा भाग, भारताचा जो द्वेष पसरला होता, म्हणजे जे काही सल्लागार सरकार होतं त्यातले त्यांनी जाता जाता सुद्धा अशी कमेंट केली की 7 सिस्टर्स वगैरे त्यामध्ये परत आपला हे वेगळे आहेत असं करून तिथं फूस लावून ते युनुस मोहम्मद निवृत्त होते झाले. पण या सगळ्या काळामध्ये नुकसान झालं ते भारतीय शेतकऱ्यांचं आणि अनेक ठिकाणी जे वेगवेगळ्या याच्यामध्ये होते, विशेषतः कांद्याचे असतील, आणखी काही याच्यामध्ये असतील, त्या सगळ्यांचं. पण आता परिस्थिती बदलते. ती कशी बदलते ते बघूया. बांगलादेश सरकार बदललं आणि महाराष्ट्राच्या कांद्यावर किंवा भारताच्या कांद्यावर काय परिणाम होणार ते आपण बघूया. जसं तुम्हाला माहिती आहे की जेव्हा जेव्हा कांद्याचे बाजारभाव पडतात, अतिशय मेहनतीने पिकवलेला कांदा असतो आणि त्याचे बाजारभाव आता पडत आहेत आणि सगळे मग शेतकरी नेते असतील किंवा तज्ज्ञ असतील किंवा जाणकार शेतकरी असतील, तुम्ही म्हणता की बाबांनो आता निर्यात सुरू करा, निर्यात वाढायला हवी. कालचीच बातमी आहे की निर्यातीमध्ये थोडी घट झालेली आहे, निर्यातीचा महसूल घटला आहे. याचं कारण बांगलादेशची निर्यात यंदा कमी झाली किंवा अत्यल्प झाली. निर्यात सुरू असताना थोडेसे 8-10 दिवसांसाठी बाजारभाव बरे होते, मात्र नंतर त्याचं प्रमाण घटल्यानंतर ते कमी झाले. आजही म्हणजे कालच्या रिपोर्टनुसार घोषडंगा बॉर्डरवरनं बांगलादेशात एक गाडी गेल्याचं दिसतं आहे. आणि मागचे 10 दिवसात किंवा 15 दिवसांचा जर रिपोर्ट पाहिला तर बांगलादेशामध्ये एखादी गाडी कांद्याची रवाना झालेली आहे, अर्थात ते मागच्या लायसन्सवर असेल. शेतकरी बांधवांनो, हे कसले संकेत आहे? तर हे संकेत आहे बदलाचे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माझ्या मनात जे आहे ते बांगलादेशमध्ये निर्यात होईल का कांद्याची, त्या संदर्भात. मागे बांगलादेशनं असं सांगितलं की आमच्याकडे खूप कांदा आहे, आम्हाला तुमच्या कांद्याची गरज नाही. विशेषतः जे सल्लागार सरकार आलेलं होतं मागच्या 18 महिन्यांच्या काळामध्ये, तर त्यांचे हे सगळे उद्योग होते. त्यांनी आणखी एक उद्योग करून ठेवला, जिथे कट्टरपंथीय जे लोक होते त्यामध्ये व्यापारी आयातदारांचं एक वेगळं सिंडिकेट होतं. आणि या सिंडिकेटनं असं ठरवलं होतं सरकारवर दबाव टाकून की तुम्ही यंदा कांदा भारतातनं घेऊ नका किंवा आणखी कुठूनही घेऊ नका. याचं कारण 2 गोष्टी होते. भारत विरोध होताच, पण दुसरी गोष्ट त्यामध्ये होती की स्वतःचा उल्लू सीधा करून घ्यायचा होता. म्हणजे काय की देशांतर्गत जे साठेबाज किंवा जे साठेबाजी केलेला कांदा होता तो त्याची किमती वाढवायच्या होत्या. आणि भारतातून कांदा जरी आयात झाला
तरी तो एका विशिष्ट सिंडिकेटकडे, विशिष्ट साठेबाजांच्या गटाकडे राहील आणि त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल असा तो सगळा भाग होता. आणि हे मी माझ्या स्वतःच्या मनाचं काही सांगत नाहीये. या संदर्भात माध्यमांमध्ये दोन समाजामध्ये झालेली तेढ, भारताचा द्वेष, भारत विरुद्ध निदर्शनं माध्यमांवर, ट्रिब्यून सारख्या माध्यमांवर किंवा डेली स्टार सारख्या माध्यमांवर केलेला हल्ला, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पुरोगामित्वाच्या किंवा लोकशाहीच्या विरोधात हे सगळं होतं. आणि हेच कारण होतं की ज्या पद्धतीनं म्हणजे भारतातनं बांगलादेशला साधारण 9 ते 10 लाख मेट्रिक टन कांदा जाणं अपेक्षित होतं, पण तो गेला नाही. तो 1 लाखापेक्षाही कमी टन त्याची निर्यात भारतातनं झाली आणि त्याचा परिणाम एक मानसिक आणि क्वांटिटी वाईज असा जो इफेक्ट व्हायला पाहिजे होता बाजारावर, आपल्या बाजारावर, तो झाला नाही. परिणामी उत्पादन यंदा वाढलं होतं हे मान्य आहे, पण निर्यात जर व्यवस्थित असती तर सरासरी 1500 ते 1700 रुपये कांद्याला बाजारभाव मिळाला असता, पण तसं घडलेलं नाही. तारेक रहमान पंतप्रधानपदी आले तर त्याचा भारतासाठी काय अर्थ आहे हे आता आपण समजून घेऊया. बांगलादेशामध्ये सत्ता बदलली, नवीन सरकार आले, तर हे तारेक रहमान कोण आहे आणि बीएनपी पार्टी काय आहे हे तुम्ही अनेक बातम्यांमधनं वाचलं असेल. परत एकदा सांगतो. तर यांच्या पक्षाला बहुमत मिळालं नवीन याच्यामध्ये, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, बीएनपीचा अर्थ आहे, लॉंग फॉर्म आहे, आणि हा तिथल्या प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक आहे. मधल्या काळामध्ये ज्या पंतप्रधानपदी होत्या शेख हसीना, त्यांची साधारण 7 वर्षांपूर्वी हुकुमशाही पद्धतीने सत्ता आली होती आणि त्याला काही अर्थ नव्हता, कारण एकतर्फी निवडणूक होती. ज्या वेळेस विरोधकांना नामोहरम करून एकतर्फी निवडणूक होते, त्यावेळेस जनतेच्या मनामध्ये, शेतकऱ्यांच्या मनामध्ये, कामगारांच्या, उद्योजकांच्या मनामध्ये राग येतो आणि तो राग अखेर उफाळून आला आणि शेख हसीना यांच्या विरुद्ध भयानक मोठं आंदोलन झालं आणि त्यांना सत्ता खालसा करावं लागली आणि असं सांगतात की भारतामध्ये त्या पळून आलेल्या आहेत. पुढे त्यांच्यावर खटला चालून फाशीची शिक्षा झाली. मोहम्मद युनूस, जे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नोबेल पारितोषिक ज्यांना मिळालेलं आहे, अशा माणसाला मग सल्लागार अध्यक्षपदी बसवलं गेलं. पण दुर्दैवानं या युनूस साहेबांनी किंवा त्यांच्या काळामध्ये धार्मिक तेढ अधिकाधिक निर्माण झाली. याचा परिणाम, याचा सगळा रोग जो होता तो भारताकडे होता, कारण शेख हसीना इथे होत्या. आणखी काही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. भारतानं बांगलादेशी घुसखोरांना किंवा आणखी जे त्यांच्या काय चुकून ज्या बाकीच्या कारवाया चालतात त्याला पायबंद घालण्यासाठी व्हिसाचे नियम कडक केले होते. याचा सुद्धा एक राग तिथल्या कट्टरपंथीयांच्या किंवा जे काही कट्टरपंथीय पक्ष होते त्यांच्या मनात होता आणि तो सगळा राग मोहम्मद युनूस सरकारवर दबाव आणून किंवा जे काही काळजीवाहू सरकार होतं त्यांच्यावर दबाव आणून कांद्याची निर्यात रोखण्यात झाला आणि स्वतःचा फायदा करून घेण्यात झाला. या सगळ्या याच्यामध्ये आता मात्र सध्याची स्थिती जी आहे, या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जर मागचं रिलेशन बघितलं तर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या बांगलादेश आणि भारताचं रिलेशन अतिशय जवळचं होतं. तारेक रहमान हे अनेक वर्ष परदेशात होते, पण आता त्यांच्या आई खालेदा झिया या माजी पंतप्रधान यांचं निधन झाल्यानंतर त्या पुन्हा भारतात आल्या आणि मंगळवारी त्यांनी पंतप्रधान पद बदललं. आता सगळ्या दक्षिण आशियामध्ये पुरोगामित्वाची, लोकशाही सरकारची एक सुरुवात होती आहे असं राजकीय विश्लेषक सांगत आहे. तारेक रहमान सत्तेवर आल्यानंतर त्यांनी असं वक्तव्य केलं की जे माझ्या देशासाठी ज्या चांगल्या गोष्टी असतील ते आम्ही करू. आता याचे दोन अर्थ होतील. काही जण नकारात्मक अर्थ घेतील, काही जण सकारात्मक अर्थ घेतील. पण माझ्या देशासाठी जे चांगलं, याचं कारण म्हणजे की माझ्या देशातल्या नागरिकांना कांदा महाग खायला मिळाला यंदा, तर त्याची किंमत कमी करता येईल का? आजही शेतकरी बांधवांनो, ढाका किंवा तिथल्या बाजारामध्ये 40 ते 50% प्रमाणे कांदा विक्री होत आहे. सर्वसामान्य बांगलादेशीयांना 40 ते 50% अतिशय महाग किमतीमध्ये हा कांदा विकत घ्यावा लागतोय. तिथला कांदा
भारताच्या याच्यामध्ये आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांनी कांद्याची लागवड वाढवली, पण त्या कांद्यामध्ये एक दोष आहे, ज्याला नाशिक ओनियन म्हणतो तशी चव नाही, आणि भारतीय कांद्यासारखा विशेषतः महाराष्ट्रीय कांद्याप्रमाणे या कांद्याची टिकवण क्षमता कमी असते. त्यामुळे जानेवारीमध्ये कांद्याची लागवड खूप आहे आणि आपण आता निर्यातीची गरज नाही, अशा डिसेंबर जानेवारीपासूनच बातम्या येत होत्या तिथल्या सरकारतर्फे. अधिकृत ते वक्तव्य करत होते तिथल्या कट्टरपंथीय किंवा स्वार्थी जे काही गट होते त्यांच्या आधारे, त्यांच्या दबावानुसार. पण प्रत्यक्षात मात्र तिथली परिस्थिती 100%, 90%, 80% अशा पद्धतीनं सर्वसामान्यांना कांदा खायला मिळत होता. तारेक रहमान आता सत्तेवर आल्यानंतर याच्यामध्ये थोडा फरक पडणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत. भारताचे आणि बांगलादेशचे आर्थिक संबंध अनेक हे जवळचे आहेत. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळामध्ये राजकीय वक्तव्यामुळे हे सगळं वातावरण बिघडलं होतं. त्याच्यामध्ये सीमावाद होता, अंतर्गत राजकारण होतं आणि सामाजिक माध्यमांवरील वातावरण बिघडलेलं होतं. या सगळ्यामध्ये आता बदल होऊ शकतो असं परकीय धोरणातले जे जाणकार आहे, विश्लेषक आहे भारताचे आणि एकूणच सगळ्या जगभरातले, ते आता सांगत आहेत. पण या सगळ्या काळामध्ये व्यापार आणि सुरक्षा सहकार्य थांबलेलं नव्हतं. म्हणजे आपल्याकडनं तांदूळ जातच होता, टोमॅटो जातच होता, आपल्याकडनं ज्यूट जातच होतं. या सगळ्या गोष्टी आहे. आता नवीन सरकार जे आहे ते आर्थिक स्थैर्यावर भर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारत आणि बांगलादेशचे संबंध सुधारण्याची शक्यता आहे. आता भारत आणि परदेशातील माध्यमांमध्ये काय विश्लेषण आलं ते आपण बघूया. त्याचे काही मुद्दे मी तुम्हाला मांडून दाखवतो. मी इथे लिहिलेलं आहे. नवीन सरकार भारताची व्यावहारिक भूमिका घेईल का? त्याच्यानंतर चीन आणि पाकिस्तान यांच्याशी संतुलन कसं राखेल? सुरक्षा सहकार्य कायम राहील का? ब्रिटन, अमेरिका, चीनमधील विश्लेषणात म्हणजे तिथल्या माध्यमांनी असं म्हटलंय की बांगलादेश आता स्वतंत्र आणि संतुलित परराष्ट्र धोरण स्वीकारू शकतो. याचा अर्थ भावनिक नव्हे तर व्यावहारिक संबंध राहतील, म्हणजेच व्यापार वाढीची शक्यता आहे. त्यातले त्यात सर्वाधिक व्यापार किंवा शेतमालावर त्यांना भारतावर अवलंबून राहावं लागतं आणि त्यातही कांद्यावर. माझ्याकडे एक मधल्या काळामध्ये एक आकडे मी प्रेडिक्शन दिलेलं होतं ते वाचून दाखवतो. ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्स यांनी एक डेटा जारी केला होता की बांगलादेश येणाऱ्या काळामध्ये त्यांची लागवड वाढवेल कांद्याची, पण तरी पण त्यांना कांद्याची गरज लागेल. ती किती लागेल ते आपण बघूया. तो मी सांगितला होता. त्यांना 26 मध्ये साधारण 4,18,000, त्याच्यानंतर 27 मध्ये 4,19,000 आणि 28 मध्ये 4,20,000, म्हणजे साधारण 4 लाख मेट्रिक टन कांद्याची त्यांना गरज आहे. त्यांच्या देशातला कांदा लवकर खराब होतो. जरी तो उत्पादन जास्त असलं तरी साठवणुकीच्या क्षमता चांगल्या नाही, वातावरण कांदा साठवणुकीला चांगलं नाही, त्यामुळे हा कांदा खराब होतो. याचं हेच कारण आहे की त्यांना कांद्याची गरज आहे. आता बांगलादेश हा भारताचा एक काय म्हणतात एक मोठं कृषी मार्केट आहे. आपल्याकडनं काय जातं? कांदा, तांदूळ, साखर, डाळी आणि भाजीपाला. याच्या व्यतिरिक्त अगदी बांधकामासाठीचे खनिज दगड आहेत, त्याच्यानंतर ज्यूट आहे, बाकीचे रसायन आहे, ते जात असतात. मी कधी ग्रुपवर टाकत असेल तर तुमच्या लक्षात येईल की एक साधारण 27-28 ते 50 वस्तूंची लिस्ट आहे ती. आता ज्या वेळेस कांद्याचे भाव घसरतात त्या वेळेस भारताला बांगलादेशची गरज लागते. अशा वेळेस आपल्याला बांगलादेश हा सर्वात जवळचा ग्राहक ठरतो. याच्यामध्ये काय होईल की आयात धोरण स्थिर राहते, सीमाशुल्क अचानक बदलत नाही आणि व्यापार मार्ग सुरळीत चालतात. हे कधी होतं की राजकीय स्थैर्य असेल बांगलादेशात, तर असं स्थैर्य आता आलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या याच्यामध्ये सकारात्मक गोष्टी आहे. तिथलं सरकार देशाच्या हिताला प्राधान्य देईल, आर्थिक हिताला प्राधान्य देईल. तसं झालं तर भारतीय शेतमालाला सकारात्मक संकेत मिळू शकतात. आता कांदा निर्यातीचं भविष्य काय आहे याचा निष्कर्ष मी तुम्हाला सांगतो. नाशिक पट्टा, अहिल्यानगर पट्टा, पुणे पट्टा इथून मोठ्या पद्धतीनं कांदा बांगलादेशला जातो.
या सगळ्या याच्यात नवीन सरकार काय करू शकेल? आयात कर कमी करू शकतं, व्यापारी अडथळे कमी करू शकेल आणि सीमेवरचा व्यापार हा सुलभ करू शकतो. त्यामुळे भारतीय कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रमजानचा महिना आता सुरू होत आहे. काही ठिकाणी आखातामध्ये चंद्र दर्शन झालेलं आहे, त्यामुळे तो आजपासूनच सुरू होत आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात बांगलादेशला फळफळावळ आणि कांद्याची गरज लागू शकते का? तशी लागली तर ते याच महिन्यामध्ये आपला कांदा तिथे पुन्हा निर्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. होईलच असं नाही. मात्र एकूणच काही गोष्टी आहे की बांगलादेश स्वतःच्या शेतकऱ्यांचं संरक्षण करणार आहे. त्यामुळे दरवाढ झाली तर तो काय करतो? आयात वाढवतो. दरघट झाल्यावर आयात कमी करतो. पण त्याला शेतकऱ्यांसोबत जे बाकीचे लोक आहेत, जे 25 कोटी सामान्य लोक आहेत, त्यांचंही उदरभरण आणि त्यांचं हिताचं रक्षण करायचं आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये बांगलादेश भारताकडनं निर्यात करू शकतो, विशेषतः कांद्याची. आणि ही निर्यात वाढली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याच्यातनं चांगले संकेत मिळू शकतात. आजच्या व्हिडिओचा हा अर्थ आहे. पण याचा अर्थ असं नव्हे की तुम्ही 2 एकरऐवजी 5 एकर करावे. मधल्या काळामध्ये कांदा घटणाऱ्या अशा बातम्या आल्याबरोबर अनेक शेतकऱ्यांनी 2 एकरचे 5 एकर, 10 एकर, काहींनी सांगितलं की शेवटच्या काड्या होत्या त्याही सोडल्या नाही. याचा परिणाम काय होईल की मी ॲग्रोशिवारच्या माध्यमातून आणि अनेक तज्ज्ञ जे आहेत ते तुम्हाला सांगत आहेत की बाबांनो, लागवड थोडीशी कमी करा. पण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये आता नवीन आकडेवारीनुसार तेही काही तसं चित्र दिसत नाही आहे. याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये परत कांद्याच्या बाजारभावावर होऊ शकतो. तो परिणाम कमी करण्याचं काम बांगलादेशची निर्यात सुरू झाली तर ती करू शकते. बांगलादेशच्या तारेक रहमान पंतप्रधानपदी येण्याचे हेच संकेत आहे. हाच त्याचा अर्थ आहे. जोडून राहा. या संदर्भातलं वेळोवेळी माहिती आपण घेऊया. धन्यवाद.